शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। प्रश्न तुमचा उत्तर आमचे या मालिकेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तत्कालीन जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी ही मालिका आपण सुरू केली। रोज हजारो शेतकरी वेगवेगळे प्रश्न मांडत असतात, त्यातले सगळ्यात जास्त येणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन त्यांचं उत्तर, त्याच्यावर समाधान, त्याच्यावर सोल्युशन देण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे। आता या शेतकऱ्यांनी मला आजच हे फोटो पाठवलेत, येस्टरडे म्हणजे साधारण 22-23 तारखेला यांनी फोटो पाठवलेत। पीक आहे कापूस, साधारणतः 25 ते 30 दिवसाचं कापसाचं पीक आहे आणि या ठिकाणी कापसाच्या बाजूला जमिनीमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसतोय। अळी अवस्था येऊन गेलेली आहे। जे भुंगेरे होते हुमणीचे, त्या भुंगेऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये अंडी टाकलेली आहेत। मी माझ्या बऱ्याचशा ट्रेनिंग सेशनमध्ये सांगतो की ज्या वर्षी पाऊस कमी त्या वर्षी हुमणीचा उद्रेक, आणि मी आज सांगतो जर पुढच्या 10 दिवसात महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात धुवाधार भरपूर पाऊस नाही झाला तर ह्या वर्षी हुमणी महाराष्ट्रात 40 ते 50% नुकसान करेल। हे आजच तुम्हाला डिक्लेअर करतो। आजची तारीख आहे 29 जून। या हुमणीला नॅचरल कंट्रोल जो आहे तो फक्त पाऊस करू शकतो। नॅचरल कंट्रोल मी म्हणतोय, केमिकल किंवा औषधांनी कंट्रोल नाही, नॅचरल नैसर्गिक कंट्रोल तो पाऊस करू शकतो। जेव्हा जमीन एअरलॉक होईल, प्रचंड पाऊस होईल, सतत पाऊस, वॉटर लॉगिंग होईल जमिनीमध्ये, तेव्हा हुमणीमध्ये मॉर्टिलिटी वाढते, कारण हुमणीला मूवमेंट करता येत नाही। पण जर पाऊस तुटक असेल तर हुमणीची मूवमेंट चांगली होते आणि हुमणीला खाण्यासाठी मार्गक्रमण जमिनीमध्ये करता येतं। आता जोपर्यंत पाऊस होत नाही आहे, अशा कापूस, हळद, सोयाबीन, अद्रक, ऊस या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हुमणी एंट्री करून चुकलेली आहे। हिला मारण्यासाठी 2 पर्याय तुमच्याकडे नेहमी असतील। एक केमिकल पर्याय जो तात्पुरता असेल 5 ते 10 दिवसांसाठी। याच्यामध्ये तुम्ही डेंटासूचा वापर करू शकता, 100 ग्राम प्रति एकर, किंमत 1500-1600 रुपये। क्लोरोसायपरचा वापर करू शकता, 700-800 रुपये प्रति लिटर ड्रिपने, पण कंट्रोल तुम्हाला 5 ते 10 दिवस मिळेल, त्यापेक्षा जास्त मिळू शकत नाही। जैविक कंट्रोल जो उशिरा कंट्रोल करेल, म्हणजे आज सोडलं तर उद्या अळी मरणार नाही, उशिरा मरेल, परंतु ती कमीत कमी 1 वर्षासाठी मरेल। आणि याच्यासाठी सगळ्यात बेस्ट जैविक औषध आहे मेटारायझियम ॲनिसोप्ली। हा टेक्निकल नाव आहे, हुमणासूर नावाने आपण देतो। त्याचे 2 फॉर्म आपण देतो। एक हुमणासूर जी, जे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये आहे, 4 किलो। तुम्ही जोही डोस रासायनिक खताचा कापसाला, सोयाबीनला, ऊसाला, हळदला, अद्रकला या पिकाला देणार असाल, त्याच्यासोबत 4 किलो हुमणासूर जी मिक्स करून टाका। किंवा जर ड्रीप असेल तर हुमणासूर NX जे डेक्स्टॉस बेस आहे, 500 ग्राम प्रति एकर ड्रीपने सोडा। हे औषधं टाकल्यानंतर पुढच्या 5 ते 6 दिवस कृपया करून जमिनीमध्ये फॉस्फरिक ॲसिड किंवा कॉपर, सल्फर किंवा रासायनिक बुरशीनाशक कुठलंही सोडू नका, फक्त 5 ते 6 दिवस। मातीआड खत गेलं पाहिजे, ड्रिपने गेलं असेल तर पाणी भरपूर द्या, जेणेकरून ते डेक्स्टॉस बेसमधलं औषध जमिनीमध्ये पूर्णपणे पसरेल। हे जर काम केलं मित्रांनो तर कमीत कमी 12 महिन्यासाठी आपल्याला हुमणी नक्की कंट्रोल करता येईल। तर 4 किलो हुमणासूर जी रासायनिक खतात मिक्स करून द्या, किंवा हुमणासूर NX 500 ग्राम प्रति एकर ड्रिपने सोडा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।